एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे वर्धापन दिन सोहळे पार पडणार आहेत आणि त्यावरून पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलंय। या संदर्भात अमोल मिटकरींना विचारलं असता पांडुरंगाच्या मनात असल्यास दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असा दावा त्यांनी केलाय। 100% बदलतील। दोन भाऊ अनेक वर्षानंतर एकत्र येत असतील तर राजकीय समीकरणावर त्याचा परिणाम होणारच आहे। मग कमजोर कधी समजतच नाही कोणाला, परिणाम होणार। बहीण भाऊ कधी एकत्र येतील महाराष्ट्रात? पांडुरंगाची इच्छा असली तर आषाढी एकादशीपर्यंत तेही होईल। अजून तसा काही प्रस्ताव असल्याचं कळलेलं नाही, पण 10 तारखेला पक्षाचा मेळावा पुण्याला होतोय, त्यामुळं 10 तारखेपर्यंत आपण वाट बघा। दरम्यान अमोल मिटकरींनी केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी त्यांचे कान टोचलेत। पक्षातल्या वरिष्ठांनी भूमिका मांडल्यानंतर त्यावर बोलण्याची गरज नसून मिटकरींनी जपून वक्तव्य करावीत असा सल्ला त्यांनी दिलाय। राज्यातल्या जनतेने आमच्यावरती शिक्कामोर्तब केलंय आणि राज्यामध्ये आता एनडीएच्या सरकारमध्ये आम्ही देशात आहोत, राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आहोत। हा आमचा निर्णय अधोरेखित आहे, याच्यात जराही बदल होणे नाही। अशा घेतलेल्या भूमिकेला ज्यांना यायचं असेल त्यांनी यावं असं मी काल सांगितलं, त्यामुळे तो प्रश्न उद्भवत नाही। अमोल मिटकरींनी सुद्धा सल्ला आहे की त्यांनी वक्तव्य जपून करावेत, पक्षाचे प्रवक्ते आहेत।